श्री स्वामी समर्थ। तुळशीच्या जन्माची कथा। तुळशीची निर्मिती कशी झाली आणि तुळशी प्रथम केव्हा उगवली? तर बघा, समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर सांडले व त्यापासून तुळशी जन्माला आली व ती ब्रह्मदेवाने विष्णूला अर्पण केली। राजा धर्मध्वज व राणी माधवीची मुलगी अतुलनीय म्हणून तिचे नाव तुळशी ठेवले। तिने विष्णू प्राप्तीसाठी बद्रीवनात तप केले। ती पूर्वजन्मीची तुळशी नावाची गोपी होती। राधेने तिला कृष्ण सन्निध एकांतात पाहून शाप दिला की तू मानव योनीत जन्म घेशील। तेव्हा कृष्णाने तिला दिलासा दिला की मानव जन्मातही तुला माझी प्राप्ती होईल। तुळशीच्या तपाने ब्रह्मदेव प्रसन्न होऊन म्हणाले, शंखचूड नावाचा दैत्य पूर्वी गोप होता, त्याचे तुझ्यावर प्रेम होते। तू या जन्मी ते पूर्ण कर, मग पुढील जन्मी तुला विष्णूची प्राप्ती होईल। तिने शंखचूडाशी लग्न केले। या दैत्याचा पराभव तुळशीच्या पतिव्रत्यामुळे देवांना करता येईना। तेव्हा विष्णूने शंखचूडाच्या रूपात जाऊन तिचे पातिव्रत्य भंग केले। शंखचूड तेव्हा मारला गेला। तेव्हा तिने विष्णूला शाप दिला की तू पाषाण होशील। विष्णूने तिला सांगितले, तू माझ्या प्राप्तीसाठी तप केलेस म्हणून मी हे कृत्य केले। तुला आता दिव्य देह मिळेल। तुझ्या तडकलेल्या शरीरातून गंडकी नावाची नदी निर्माण होईल। मी गंडकीच्या तीरावरील शालिग्राम नावाचा पाषाण होईल। या पाषाणाला माझे रूप समजून तुझे पान मला वाहतील। तुझा पती माझ्यामुळे शंख होऊन माझ्या पूजेत सामील होईल। तू मला लक्ष्मी इतकीच प्रिय होशील। अशी तुळशी जन्माची कथा सांगितली आहे। आता ही तुळस आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी औषधी आहे, जिच्या सेवनाने सर्दी, खोकला, कफ असे अनेक विकार नाहीसे होतात। तुळस ही अनेक विषयांवर आयुर्वेदिक औषधी म्हणून तिचा वापर होतो। तुळस ही आपल्या ऑक्सिजन पुरवत असते, म्हणून तुळशीची पूजा करणे यामागे शास्त्रीय कारण म्हणजे तुळस ही कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन सोडत असते, म्हणून तुळसाचे पूजन करणे अतिशय महत्त्वाचे आहे। अशा प्रकारे आपण तुळशीच्या जन्माची कथा आणि तुळशीचे महत्त्व हे आज ऐकले आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका। धन्यवाद।